नमस्कार, मी विश्वास रिसबूड. आजच्या टॉप मराठी न्यूज हेडलाईन्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, कालचा दिवस गाजला तो शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमुळे. वास्तविक या पत्रकार परिषदेची जी हवा निर्माण करण्यात आली होती त्यामुळे या पत्रकार परिषदेची चर्चा जास्त रंगली. पत्रकार परिषदेपेक्षा त्याची चर्चा जास्त रंगली होती. एकूणच या कालची जी पत्रकार परिषद झाली संजय राऊत यांची, त्यांनी फक्त भाजपवरती आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यातून नेमकी फलश्रुती काय झाली किंवा जे 3.5 नेते भाजपचे 3.5 नेते कोण आहेत हे नक्की याचं कोडं उलगडलं का, या सगळ्या पत्रकार परिषदेच्या बातम्या ज्या आहेत त्या आजच्या वर्तमानपत्राच्या हेडलाईन्स झालेल्या आहेत. आणि काय आहेत नेमक्या हेडलाईन्स ते आपण आता पाहूयात. तर आजच्या या हेडलाईन्समध्ये सकाळमध्ये आलेली हेडलाईन्स आहे, वाधवान नील सोमय्या भागीदार. अर्थातच संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भातली बातमी आहे. दुसरी हेडलाईन आहे, राज्याचा अर्थसंकल्प 11 मार्चला सादर केला जाणार आहे. काल संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर लोकमतमध्ये PMC बँक घोटाळ्यातील आरोपांचे किरीट सोमय्या पार्टनर, अशी हेडलाईन आहे. दुसरी आहे, दाऊदच्या मालमत्तेवर ईडीचे छापे. काल ईडीनं भल्या पहाटे या दाऊदच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर छापे टाकलेले आहेत आणि त्यामध्ये एका नेत्याचा नावाचा समावेश असल्याचा एक संशय आहे आणि त्याची चर्चा आहे. तर एकंदरीत या संदर्भातली बातमीचाही आपण सविस्तरपणे पाहूया. लोकसत्तामध्ये बातमी आली, आता भाजपवर आरोपास्त्र. त्यानंतर दुसरी बातमी आहे, हेडलाईन आहे, रशियन सैन्याच्या काही तुकड्या माघारी. या तुकड्या रशियन सैन्यानं युक्रेनच्या सीमारेषेवर जे काही त्यांनी कवायती सुरू केलेल्या होत्या त्या आता थांबून त्यापैकी काही सैन्य हे माघारी घेण्यात आलं आहे. त्यामुळे एकंदर संभाव्य युद्धाची जी शक्यता निर्माण झाली होती ती काही प्रमाणात निवळलेली आहे असं एकंदरीत पाहायला मिळतं आहे. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये आरोपांची राळ, अर्थातच संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भातली बातमी आहे. सामनामध्ये बातमी आहे, झुकेंगे नहीं झुकाएंगे. अर्थातच संजय राऊतच या सगळ्या बातमीचे हेडिंग असणार हे निश्चितच आहे. पुढारीमध्ये बातमी आहे, भाजप सरकारच्या काळात 25,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी या कालच्या पत्रकार परिषदेत केलेला आहे. त्या संदर्भातली हेडलाईन आहे. प्रभातमध्ये आरोपांची सरबत्ती असं एक थोडक्यात हेडिंग केलेलं आहे, मोजक्या शब्दामध्ये हेडिंग केलेलं आहे. आणि पुण्यनगरीमध्ये मी झुकणारा नाही तर झुकवणारा, अशा आशयाची बातमी आहे. एकूणच कालची आज वर्तमानपत्र वेगवेगळ्या हेडलाईन्स आल्या आहेत त्या फक्त आणि फक्त संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भातल्या आहेत. या सगळ्या बातम्यांचा आपण सविस्तरपणे आढावा घेऊयात. तुर्तास सर्वप्रथम आपण घेऊया सकाळची जी बातमी आलेली आहे. सकाळची बातमी आली आहे की नील सोमय्या आणि वाधवान हे एक भागीदार आहेत. हा जो वाधवान जो आहे तो PMC घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे आणि त्याच्याशी नील सोमय्या यांचे आर्थिक हितसंबंध आहेत असा आरोप या राऊतांनी केलेला आहे. त्यामध्ये काय म्हटलं आहे बघूया. PMC बँक गैरव्यवहाराशी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाचा संबंध असून त्यांना अटक करण्यात यावी. निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये PMC गैरव्यवहाराचा सूत्रधार राकेश वाधवान आणि नील सोमय्या यांचा मुलगा नील हा भागीदार आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केलेला आहे. तर यावर किरीट सोमय्या काय म्हणत आहेत, तर माझा आणि माझ्या कुटुंबियांचा कोणत्याही गैरव्यवहाराशी संबंध नाही. राऊत यांनी प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर या संबंधाची कुठंच वाच्यता केलेली नाही, कुठंच एकही शब्द उच्चारलेला नाही असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिलेली आहे, योग्य वेळी योग्य उत्तर देऊ. आणि सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की राऊत आज कुठलेही पुरावे देऊ शकले नाहीत, आमची चौकशी केली तरी काहीही निष्पन्न होणार नाही. एकूणच एकंदर ह्या पत्रकार परिषदेकडे जर आपण पाहिलं, एक पत्रकार म्हणून आपण जर पाहिलं तर त्यामध्ये सगळ्या पत्रकारांना, वेगवेगळ्या चॅनल्सच्या पत्रकारांना, ह्या पेपरच्या न्यूजपेपरच्या म्हणजे
या प्रिंट मीडियाच्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सगळ्या पत्रकारांना काल आमंत्रित करण्यात आलं होतं. मोठी जंगी आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद असा उल्लेखसुद्धा किरीट सोमय्या संजय राऊत यांनी केला होता. एक पत्रकार म्हणून मला विचारायचं आहे, मला प्रश्न पडतो की जर पत्रकार परिषदच तुम्ही आयोजित केलेली आहे की तर पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी संजय राऊत यांनी का दिली नाही? फक्त त्यांनी काय काय आरोप केलेले आहेत, वेगवेगळ्या आरोपांच्या फैरी झाडल्या भाजपवरती, अमुक नेता भ्रष्ट आहेत, त्याचे ह्याच्याशी संबंध आहेत, अमुक त्याचे पुरावेसुद्धा कुठल्याही प्रकारचे त्यांनी दाखवलेले नाही आहेत किंवा पत्रकारांना प्रश्न विचारून वेगवेगळे त्या पत्रकारांना उत्तरं देण्याचं सुद्धा त्यांनी टाळलेलं आहे. त्यामुळे काय नेमकं म्हणायचं आहे संजय राऊत यांना? खरंच हे आरोप खरे आहेत का हे नंतर सिद्ध होईलच, पण पत्रकार परिषद जेव्हा आयोजित करतो त्यावेळेस पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं हे पत्रकार परिषद आयोजित करणाऱ्या माणसाचं एक महत्त्वाचं कर्तव्य ठरतं किंवा त्यांना प्रश्न विचारण्याची संधी पत्रकारांना दिली गेली पाहिजे, असं एक पत्रकार म्हणून माझं असं मत आहे. त्यानंतर लोकमतमध्ये बातमी आहे, PMC बँक घोटाळ्यातील आरोपीचे किरीट सोमय्या पार्टनर असल्याचं म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी. त्यामध्ये काय म्हणालेत राऊत काय म्हणालेत त्याचे पॉईंट्स आपण बघूया फक्त, की दूधवाला कोट्याधीश बनला. हरियाणातील दूधवाला S. नरवर 5 वर्षात 7,000 कोटीचा मालक. राज्यातील भाजप सरकारच्या काळात फडणवीसांच्या घरी त्याची ये-जा होत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. 25,000 कोटीचा IT घोटाळा. अमोल काळे, विजय ढवंगाळे हे कोण आहेत, त्यांना कुठं लपवलं आहे, या सर्वांचे बँक खाती व्यवहार कोणाकोणासोबत आहेत याची माहिती 2 दिवसात आर्थिक गुन्हे शाखा आणि EDकडे पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. यातील 5,000 कोटींचा तपशील माझ्याकडे आला आहे असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. हे सगळे EDचे वसुली एजंट असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर काय म्हटलं आहे की जितेंद्र चंदलाल नवलानी, फरीद शमा, फिरोज शमा आणि रोमी हे EDचे वसुली एजंट. त्यांनी 4 महिन्यांपासून मुंबईतील 70 प्रतिष्ठित बिल्डरांकडून तब्बल 300 कोटी वसूल केल्याचा आरोप या संजय राऊत यांनी केलेला आहे. त्यानंतर मोहित कंबोज हा फडणवीस यांचा फ्रंटमॅन असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. मोहित कंबोज हा फडणवीसांचा लाडका असून त्यांना बुडवणार. पत्राचाळीची जमीन यानं खरेदी केली. राकेश वाधवांकडून मोहित कंबोजच्या KBG ग्रुपनं 12,000 कोटींची जमीन केवळ 100 कोटीमध्ये विकत घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. या सगळ्या आरोपांना उत्तर देताना अर्थातच चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की आता आरोप केलेले आहेत तर पुरावे द्या, तपास संस्थांना द्या, वाटल्यास न्यायालयातही जा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ न जाऊ द्या, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं की खोदा पहाड निकला चुहा असं त्यांनी काल प्रतिक्रिया दिलेली आहे. मोहित कंबोजनी म्हटलेलं की मानहानीची नोटीस मी पाठवणार आहे. कुठल्याही चौकशीसाठी मी तयार असून राऊत यांचे माझ्यावरील आरोप निराधार असल्याचं त्यांनी दावा केलेला आहे. माझी नाहक बदनामी केल्याबद्दल त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीची मानहानीची नोटीस पाठवणार आहे असंही त्यांनी मोहित कंबोज यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरी लोकमतमध्ये हेडलाईन आहे की दाऊदच्या मालमत्तेवर मुंबईत EDचे छापे. तब्बल 10 ते 12 ठिकाणी सर्च ऑपरेशन EDच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांशी संबंधित झालेल्या कराराप्रकरणी त्याचा कारागृहात असलेला भाऊ इक्बाल कासकर, मृत बहीण हसीना पारकर यांच्या दक्षिण मुंबईतील घरावर 10 ते 12 ठिकाणी EDनं छापेमारी केली. त्यामध्ये राज्यातील एका बड्या नेत्याचे या प्रकरणाशी नाव जोडलं जात आहे. आता कोण तो नेता आहे लवकरच हा नाव समजेल किंवा अंदाज तरी बांधता येईल. त्यामुळे काल ही एक मोठी EDची कारवाई झालेली आहे. लोकसत्तामध्ये बातमी तीच आहे की आता भाजपवर आरोपास्त्र केलेलं आहे. सोमय्या यांच्यावर आरोपास्त्र केलेलं आहे, भाजपवर आरोपास्त्र केलेलं आहे. त्या संदर्भातली ही बातमी आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे रशियन सैन्याच्या काही तुकड्या आता युक्रेनच्या सीमारेषेवरनं माघारी घेण्यात आलेल्या आहेत. युक्रेनच्या सीमेनजीक असलेल्या रशियाच्या लष्करी छावण्यांमधील सैनिकांच्या काही तुकड्या सराव संपल्यानंतर माघारी परतल्याचं रशियाच्या संरक्षण खात्यानं मंगळवारी जाहीर केलं. यामुळं युक्रेन सीमेवरील तणाव कमी होण्याची आशा निर्माण झालेली आहे.
दुसरीकडं भारतीयांना युक्रेन सोडण्याच्या सूचना भारतीय दूतावासानं केलेल्या आहेत. रशिया युक्रेन राज्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी तूर्त युक्रेन देशाबाहेर पडावं असं आवाहन तिथल्या भारतीय दूतावासानं मंगळवारी केलं. अत्यावश्यक नसेल तर युक्रेन प्रवास टाळावा असंही दूतावासानं मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे संभाव्य युद्ध आहे हे काही अंशी थोडंसं त्याचं युद्ध निवळलं की काय किंवा युद्धाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती थोडीशी निवळल्यासारखं वाटतं आहे. आणि खरोखरीच आता युद्ध करणं हे कुठल्याही देशाला परवडणारं नाही, कारण त्यामुळे अर्थव्यवस्था खूप गर्तेत जाते, खूप खोलात जाते आणि पुन्हा ती अर्थव्यवस्था रुळावर आणण्यामध्ये या सगळ्याचा देशांची शक्ती पणाला लागते. त्यामुळे हे युद्ध होऊ नये अशी एकूणच सगळ्या देशातील सगळ्या लोकांची ही मागणी आहे किंवा एक अपेक्षा आहे. अर्थातच युद्ध निवळलं म्हटल्यानंतर सेन्सेक्स जो कोसळला होता तोही सावरलेला आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी आहे आरोपांची राळ. तेच संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भातली बातमी आहे. भाजप संघर्षाला तयार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. PMC घोटाळ्यातील राकेश वाधवानच्या सोमय्या यांच्याशी संबंध असल्याचा त्यांनी म्हटलेलं आहे. एकूणच कालची जी पत्रकार परिषद खूप गाजली, मात्र ती भाजपांची 3.5 नावं कोण आहेत हे मात्र संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला पत्रकार परिषदेमध्ये, ही नावं उद्या जाहीर केली जातील असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आज जी नावं त्यांनी डिक्लेअर केली होती, काल जाहीर केली होती जी नावं, मोहित कंपोज, किरीट सोमय्या किंवा इतर जी नावं, ती 3.5 नावांमध्ये, 3.5 नेत्यांमध्ये नाही आहेत असं म्हणायला हरकत नाही. सामनामध्ये मोठीच्या मोठी हेडलाईन आहे, झुकेंगे नाही तर झुकाएंगे. शिवसेना नेते संजय राऊत यांचं तुफानी प्रत्युत्तर, भाजपवर बॉम्ब वर्षाव केलेला आहे. PMC घोटाळ्याचा आरोपी राकेश वाधवान याच्याशी आर्थिक संबंध, किरीट सोमय्या आणि त्याचा मुलगा नील यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड, कुंडलीच मांडली, अटकेची जोरदार मागणी केलेली आहे अशी बातमी आहे. पुढारीमध्ये बातमी आहे, भाजप सरकारच्या काळात 25,000 कोटींचा IT घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या बातम्या आहेत. एकूणच आजची वर्तमानपत्र ही संजय राऊत यांचा पत्रकार परिषदेसंदर्भातल्याच सगळ्या बातम्या आहेत. प्रभातमध्ये सुद्धा भाजपवर घोटाळ्यांच्या आरोपाची सरबत्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे भाजप इथंही त्यांनी म्हटलेलं आहे, प्रभातमध्ये म्हटलेलं आहे की भाजपचे 3.5 लोक कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहिलेला आहे. संजय राऊत यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजपवर अनेक आरोप केले, मात्र या पत्रकार परिषदेत एक प्रमुख प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. संजय राऊत यांनी सोमवारी भाजपला गर्भित इशारा देत असताना त्यांचे 3.5 लोक कारागृहात जातील असा दावा, आणि ते सुद्धा अनिल देशमुखांच्या ED कोठडीतच जातील असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र हे 3.5 लोक कोण असं सोशल मीडियावर देखील भाजपचे 3.5 लोक कोण असतील या संदर्भातील अंदाज बांधले जात होते. या पत्रकार परिषदेमध्ये ही नावं जाहीर करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. राऊत यांनी या पत्रकार परिषदेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे किरीट सोमय्या, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्याचा उल्लेख केला होता. मात्र भाजपचे 3.5 लोक कोण हे त्यांनी मात्र स्पष्ट केलेले नाही. त्यावर एका पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला, त्यावर ते म्हणाले की 3.5 लोक कोण हे उद्यापासून कळेल. आता बघूया आजपासून ते 3.5 लोक कोण आहेत. नेमकं 2.5 अधिक 1 असा 3.5 आहे की काय, त्याची विभागणी कशी आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पुण्यनगरीमध्ये सुद्धा आहे, मी झुकणारा नाही तर झुकवणारा अशा आशयाची बातमी आहे. या सगळ्या सकाळमध्ये एक बातमी मगाशी माझ्याकडनं राहून गेली, ती महत्त्वाची बातमी म्हणजे अशी की पुणे शहरासाठी महत्त्वाची बातमी आहे. सकाळच्या टुडेमध्ये बातमी आहे. आपण त्या पुणे शहरातल्या ज्या बातम्यांचा आढावा घेऊ त्यामध्ये ही बातमी घेऊ. तर पुणे शहराच्या ज्या काही बातम्या आहेत त्यामध्ये टुडेमध्ये अशी बातमी आहे की रेकनरमध्ये 6% वाढ झालेली आहे. रेडीनेकर दरामध्ये 6% वाढ झाली आहे. काय नेमकी बातमी बघूया. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी नवे दर प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागानं 2022-23 या आर्थिक वर्षात
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात रेडीमेकरच्या म्हणजे वार्षिक बाजार मूल्य दर या दरामध्ये सरासरी 6% तर ग्रामीण भागात 10% वाढ प्रस्तावित केली आहे. तर नगरपालिका क्षेत्रात 5% वाढ सुचवली आहे. याला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली तर येत्या आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिलपासून ही वाढ लागू होणार आहे. त्यामुळे घराच्या किमती वाढण्याची शक्यता, काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आता पुणे शहरातील रेडीमेकरमध्ये झालेली वाढ कशी आहे ते आपण बघूया. 2017-18 या वर्षामध्ये 3.64% वाढ झाली. 2018-19मध्ये वाढ नाही झाली. 2019-20मध्ये सुद्धा वाढ करण्यात आली नाही आहे. 20-21मध्ये 1.25% वाढ करण्यात आली आहे. 2021-22मध्ये वाढ नाही आणि आता 2022-23मध्ये 6% दरवाढ ही प्रस्तावित करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागामध्ये काय वाढ आहे? 2017-18मध्ये 15.30% वाढ, 2018-19मध्ये वाढ नाही, त्याप्रमाणे 19-20मध्ये सुद्धा वाढ करण्यात आली नाही आहे. 2020-21मध्ये 8.62% वाढ करण्यात आली आहे. पुन्हा 2021-22मध्ये अजिबात वाढ करण्यात आली नाही आणि 2022-23मध्ये 10% दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. अशा आशयाची बातमी आहे. आता महापालिका निवडणुकीचे हळूहळू आता तयारी सुरू झालेली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांकडनं, उमेदवारांकडनं शड्डू ठोकणं चालू आहे. म्हणजे आता कोण नेमका काय म्हणतो ना, मैदानात येण्यापूर्वीची तयारी सुरू आहे. तर जशी राजकीय नेत्यांची, राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी आता महापालिकेनं सुद्धा तयारी सुरू केलेली आहे. मतदार यादी करण्यासाठी प्रशिक्षण करण्यात आलेलं आहे आणि निवडणुकीसाठी 25,000 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांचं प्रशिक्षणाचे काम सुरू झालेलं आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू असताना प्रशासनानं ही निवडणुकीची यंत्रणा उभी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून व मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सुमारे 25,000 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेनं तयारी सुरू केलेली आहे. दुसरी मगाशी मी म्हटलं की दुसरी एक पुण्यासाठी महत्त्वाची बातमी आहे की RTOचं स्टिंग ऑपरेशन झालेलं आहे. सध्या जे बाईक टॅक्सीच्या विरोधात रिक्षाचालकांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि बाईक टॅक्सी बंद करण्यात यावी अशी जी मागणी करण्यात येत आहे ती संपूर्णपणे काय म्हणतो पण त्याला अवैध रीतीनं ही सुरू आहे. तर त्यामध्ये RTOनं स्टिंग ऑपरेशन केलेले, वेगवेगळ्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करून बाईक टॅक्सी व्यावसायिकांच्या 275 दुचाक्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरात बेकायदा बाईक टॅक्सी चालक व्यवसाय सुरू आहे. या विरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात येते आहे आणि स्टिंग ऑपरेशन करून RTOनं बाईक टॅक्सी व्यावसायिकांच्या तब्बल 275 दुचाकी ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडून कायदेशीर दंडही वसूल केला जात आहे. अशा आशयाची महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे या बाईक टॅक्सी लवकरात लवकर खरं तर बंद झाल्या पाहिजेत आणि रिक्षाचालकांना थोडासा दिलासा मिळाला पाहिजे आणि रिक्षाचालकांनीसुद्धा भाडी नाकारणं हा प्रकार कमी केला पाहिजे, बंद केला पाहिजे. रिक्षात प्रवासी बसला की त्याला कुठं नेमकं जायचं आहे त्या ठिकाणी पोचवण्याचं ही तत्परता किंवा पोचवण्याचं कर्तव्य ह्या प्रत्येक रिक्षाचालकानं केलं आहे. काय होतं, भाडी नाकारली जातात आणि मग ग्राहक दुसऱ्या पर्यायी मार्गाकडे वळतो. असं न करता रिक्षाचालकांनी आपला व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करण्याची खरी गरज आहे. हॅलो महापुणे बातमी आहे. जागा वाटपात आपल्याला काय मिळणार याचीच सर्वांना चिंता लागलेली आहे. अर्थातच राज्याच्या धर्तीवर जर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महाविकास आघाडी स्थापन झाली आणि महाविकास आघाडीच्या धर्तीवरच महापालिका निवडणूकही सामायिकपणे किंवा एकत्रितपणे निवडणुका लढवण्याची जर तयारी ह्या सगळ्या नेत्यांनी ठरवलं तर जागा वाटपाचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्या वाट्याला नेमकी आपल्याला हवी ती जागा येणार का अशी एक धाकधूक प्रत्येक उमेदवाराला, इच्छुक उमेदवाराला म्हणा किंवा जो प्रस्थापित नगरसेवक आहे त्याला ही काळजी लागून राहिलेली आहे. महापालिका निवडणुकीत जागा वाटपाचं सूत्र काय राहील आणि आपल्या वाटेला किती जागा येतील यावरून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पुण्यातील नेत्यांना धाकधूक आहे. आघाडी व्हावी आणि जागा वाटपात आपल्याला कमाल फायदा व्हावा या हेतूनच स्थानिक स्तरावर नेत्यांकडून स्वबळाचा नारा दिला जातोय. कारण बरोबर आहे, जागा वाटप सगळ्यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवताना जागा वाटपाचा मुद्दा फार कळीचा मुद्दा ठरतो.
आणि नेमकं आपल्या वाट्याला किती जागा येईल हा प्रत्येक पक्षाची ती मागणी असते की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात. तर आता या संदर्भात रमेश बागवे जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत ते काय म्हणतात बघूया. प्रदेशाध्यक्षांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. त्यांच्याच आदेशानुसार आम्ही सर्व जागा लढवण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठीच बैठका आणि संघटन सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे संजय मोरे शिवसेनेचे शहर प्रमुख काय म्हणतात. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय तो निर्णय घेतील. प्रत्येक प्रभागात आमच्या शाखा आणि कार्यकर्तेही आहेत. सक्षम उमेदवारही तयार आहेत. त्यामुळे आघाडी किंवा स्वबळ या कशालाही आमची तयारी असल्याचं संजय मोरे यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काय म्हटलं बघूया. गेल्या 5 वर्षात महापालिकेत जे काही झालं ते शहराच्या भविष्यासाठी वाईटच आहे. ते थांबायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी जागा वाटपाचा हा मुद्दा होऊ नये असं वाटतं. पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो आमच्यासाठी मान्य असणार आहे असं प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता आगामी काळात काय नेमकी स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील का आघाडी केली जाईल हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. लवकरच या संदर्भात हळूहळू हे चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे प्लस पुरवणीमध्ये महत्त्वाची बातमी आहे की शहरामध्ये वेगवेगळ्या नगरसेवकांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारली जातात. परंतु प्रत्यक्षात पाहणी केली जाता त्यामध्ये अनेक विरंगुळा केंद्र ही पूर्णपणे अर्धवट अवस्थेतील असली आहेत किंवा त्या ठिकाणी वेगळंच महापालिका त्याचा वापर करताना दिसते. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याचा वापर होताना दिसत नाही आहे. अशा आशयाची ही विशेष बातमी आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की ज्येष्ठ नागरिकांची मतं मिळवण्यासाठी नगरसेवकांनी विरंगुळा केंद्राची उभारणी केली खरी. प्रत्यक्षात मात्र ही केंद्र त्यांच्या उपयोगाची नसल्याचं दिसून आलं आहे. शहरातील काही विरंगुळा केंद्र गेल्या 4 ते 5 वर्षापासून अर्धवट बांधलेल्या स्थितीत असून काही केंद्रांच्या चाव्या अद्याप स्थानिक नगरसेवकांच्याच ताब्यात आहेत. राजकीय होर्डिंग, कचऱ्यापेट्या, महापालिकेचं साहित्य, बचत गटाची शिलाई मशीन आणि इतर अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठीच या केंद्राचा वापर होत असल्याचं मटाच्या पाहणीत दिसून आलं आहे असं म्हटलेलं आहे. कुठली विरंगुळा केंद्र सध्या बंद अवस्थेत आहेत किंवा सगळी धूळखात पडून आहेत त्यामध्ये कोथरूड विरंगुळा केंद्र आहे, बाणेर पाषाण केंद्र आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालिकेतील ज्येष्ठांचा कक्षसुद्धा गायब करण्यात आलेला आहे. शहरातील ज्या ज्येष्ठ नागरिक संघाकडे स्वतःची जागा नाही त्यांना एकत्र येण्यासाठी बैठका घेण्यासाठी महापालिकेमध्ये 5 वर्षापूर्वी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला. कक्षाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही जंगी झाला. त्यावेळी ज्येष्ठ नागरिक शहरासाठी किती महत्त्वाचे आहेत याचा अनुभव प्रशासकीय कामात महत्त्वाचा ठरू शकतो अशी भाषणं लोकप्रतिनिधींनी केली होती. मात्र प्रत्यक्षात काही महिन्यातच ही जागा आता महापालिकेच्या इतर समित्यांनी बळकावली आहे. ज्येष्ठ नागरिक संघांनी वेळोवेळी बैठकीसाठी जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना नकार घंटा ऐकावी लागली आहे. त्यामुळे या पालिकेतील ज्येष्ठांसाठी जो उभारण्यात आलेला कक्ष आहे तो पुन्हा ज्येष्ठ नागरिकांच्या हवाली करण्यात यावा. त्यांना त्यांच्या बैठकांसाठी ही जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी खरी महापालिकेनं भूमिका घेतली पाहिजे. आणि ही जी विरंगुळा केंद्र आहेत त्याचा प्रत्यक्ष वापर हा ज्येष्ठ नागरिकांना पाहिजे. त्यांचे जे क्षण आहेत, विरंगुळाचे क्षण आहेत, गप्पाटप्पांचे क्षण आहेत, हे क्षण त्या ठिकाणी व्यतीत त्यांनी करावेत आणि त्यांच्यासाठी हे सगळं जर उभारण्यात आलं असेल तर त्याचा वापर हा ज्येष्ठ नागरिकांनीच केला पाहिजे असं पुढारीमध्ये बातमी आहे. प्रभाग रचनेनं झाला पोपट. ही मस्त बातमी आहे. प्रभाग रचनेनं जी काही प्रभाग रचना झाली होती त्यामध्ये अनेक नगरसेवकांनी आपल्याला काय म्हणतो आपण निवडणुकीला उभं राहू त्यामुळे नवीन महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी मागील वर्षभरात विविध उपक्रम आणि धार्मिक पर्यटन सहलीचं आयोजन केलं. या माध्यमातून मतदार राजांवर प्रभाव टाकण्याचा इमाने इतबारे प्रयत्न केला. मात्र प्रभाग रचनेत झालेल्या फोडाफोडीमुळे अनेकांचा पोपट झाला. अशा प्रकारे भ्रमनिरास झालेल्यांना आता आरक्षणाची प्रतीक्षा असून आरक्षणानंतर पुन्हा खिसा रिता करावा लागणार आहे. नेमकं काय त्यांनी केलं, काय खर्च केला या सगळ्या निवडणुकीसाठी या संभाव्य उमेदवारांनी किंवा प्रस्थापित नगरसेवकांनी मतदारांसाठी काय खर्च केला याची एक छानपैकी यादी आलेली आहे.
नवीन प्रभाग रचनात उदार नेत्यांचे उपक्रम काय, त्यांनी काय कोथरूडमध्ये काय केलं तर काशी, तिरुपती बालाजी, उज्जैन, अजमेर, दीक्षाभूमी, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रा काढलेल्या, महिलांसाठी तीर्थयात्रा काढल्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी सहली काढल्या. जनता वसाहत दत्तवाडीमध्ये या भागातील महिलांना हेलिकॉप्टरची सफर घडवून आणलेली आहे. लोहगावमध्ये चला हवं युदा, होम मिनिस्टर, हळदी कुंकूचा कार्यक्रम, साडी वाटप, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट या धार्मिक ठिकाणी सहलीचं आयोजन केलेलं आहे. विमाननगरमध्ये हळदी कुंकू समारंभ, अशा ठिकाणी वेगवेगळ्या कृष्णाई वॉटर पार्कमध्ये विशेष सहल करण्यात आली. धनकवडी बालाजीनगरमध्ये, वारजेमध्ये अष्टविनायक यात्रा काढण्यात आली. कात्रजमध्ये कोल्हापूर दर्शन काढण्यात आली. मोंढवामध्ये म्हणजे एकूणच ह्या तीर्थक्षेत्री वेगवेगळ्या सहली आयोजित केल्या आणि त्यासाठी वेगळा अमाप खर्च करण्यात आला. तो आता खर्च वाया जातो की काय अशी ही भीती या सगळ्या नगरसेवकांना आणि इच्छुक उमेदवारांना लागलेली आहे. प्रभाग रचनेमध्ये जाती काय म्हणतो आपण त्याला, ज्या काही आरक्षण लागेल त्यानुसार आता परत ह्या सगळ्या सहली आयोजित कराव्या लागतात की काय, किंवा यासाठी परत खर्च करावा लागतो आहे, ही सगळी भीती या नगरसेवकांच्या मनामध्ये आहे. त्यानंतर गुड मॉर्निंग प्रभातमध्ये सुद्धा वेगळी जरा बातमी आहे. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचं म्हटलेलं आहे. लिखाणाची सवय नसल्यानं पेपर पूर्ण होईल का? शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईनमुळं मानसिक दडपण वाटतं. ऑनलाईनच शिक्षणानं काही घटक समजलेच नाही असे अनेक प्रश्न विद्यार्थी समुपदेशकांकडे विचारणा करतायत आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समुपदेशनाच्या माध्यमातून उत्तरं दिली जात आहेत आणि त्यातून काउन्सिलिंगचा पर्याय हा ठरतोय महत्त्वपूर्ण असंही म्हटलेलं आहे. काही विद्यार्थ्यांच्या समस्या या समुपदेशनामुळं चुटकीत गुल झालेल्या आहेत असे एक आशादायक चित्र आहे. पुण्यनगरीमध्ये काही विशेष बातमी नाही आहे. जिल्ह्यात मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे. काय पक्ष कार्यकर्ते कामाला लागलेले आहे. या सगळ्या आज पुणे शहरातल्या आणि एकूणच महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आज आढावा घेतलेला आहे. आज दिवसभरात काय घडामोडी घडतील त्याचं प्रतिबिंब उद्याच्या वर्तमानपत्रात दिसेलच. संजय राऊत 3.5 नावं डिक्लेअर करतात का हेही पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर या होत्या आजच्या या वेगवेगळ्या हेडलाईन्स आलेल्या बातम्या आणि पुणे शहरातल्या घडामोडी. उद्या याच वेळी आपण पाहूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टॉप 20 न्यूज झालंय आता टॉप न्यूज मराठी. पाहत रहा आपला महाराष्ट्र, आपली बातमी.